आपल्यासोबत मराठी कलाकार दामलेजी आहे. दामलेजी, आजचा जो सत्कार करण्यात आला आहे बाबा, एक चैतन्याचं वातावरण या ठिकाणी मज्जा आली की नाही? अशोक सराफ जे होते, तुम्ही पण शेवटी बोलताना म्हणाले की जय हिंद, जय महाराष्ट्र आणि जय ऐरोली. काय वाटतं एखादी ती गंमत रे, ती इतकं काय तू मनावर घेऊ नको. पण मात्र पाहायला गेलं तर कुठेतरी मराठी कलार या मराठी संदर्भात बोलत नाही, हिंदी सक्तीच्या विरोधात मी बोललो कुठेतरी अशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण मिळालेलं आहे. कसं आहे, दोन सगळे वेगळे वेगळे विषय असतात. आमच्यापर्यंत येईपर्यंत ना इतके वेगवेगळे ऑप्शन्स आलेले असतात, त्यामुळे त्या कसं व्यक्त व्हायचं हा एक मोठा प्रश्न असतो. आता सोशल मीडियावर म्हणतात की मराठी कलाकार कुठेही आता जाऊ दे, ही वेळ आहे का? या आनंदाच्या प्रसंगी हे कुठलं काढतो विषय? दामले की आनंद क्षण आहेत, कुठेही आता बोलू नये. मात्र सध्या तरी मराठी कलाकार जे आहेत ते कशा प्रकारे येणाऱ्या काळात आता हिंदी सक्तीच्या विरोधात उभे ठाकतील हे पाहणं गरजेचं राहणार आहे. कॅमेरा अजिंक्यसह गणेश सुरा, TV9 मराठी, ऐरोली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.